नमस्कार. परीक्षा जवळ आली की अनेक विद्यार्थ्यांची आणि पालकांची झोप उडते. रात्रभर अभ्यास करूनही ऐनवेळी सगळं विसरल्यासारखं वाटतं किंवा इंटरव्ह्यूला गेल्यावर समोरच्याला काय उत्तर द्यावं हे सुचत नाही. हे का होतं? कारण आपण आपल्या बुद्धीवर काम करतो, पण आपल्या मनावर काम करत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 अशा सिक्रेट ट्रिक्स सांगणार आहे ज्याने तुमची मेमरी आणि कॉन्फिडन्स 10 पटीने वाढेल. आता मनाची एकाग्रता कशी वाढवावी? अभ्यासाला बसण्यापूर्वी आपलं मन इकडे तिकडे भटकत असतं. यासाठी 5 मिनिटे मेडिटेशन करायचे. पण हे साधं मेडिटेशन नाही. डोळे मिटून फक्त तुमच्या श्वासावर लक्ष द्यायचं. जेव्हा तुमचं मन शांत होतं तेव्हा तुमचं अंतर्मन माहिती साठवण्यासाठी तयार होतं. जे विद्यार्थी शांत मनाने अभ्यास करतात त्यांना 4 तासांचा अभ्यास केवळ 1 तासात लक्षात राहतो. आता व्हिज्युअलायझेशनचं तंत्र पाहूया आपण. दुसरी आणि सर्वात शक्तिशाली ट्रिक म्हणजे रिहर्सल. तुम्ही क्रिकेटपटूंना पाहिलं असेल, ते मैदानात उतरण्यापूर्वी मनात मॅच खेळतात. तुम्हीही असंच करा. रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटा आणि पहा की तुम्ही परीक्षेला बसला आहात आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आठवत आहे. तुमचा पेपर खूप छान गेला आहे आणि रिझल्टच्या दिवशी तुमचे आई बाबा खूप आनंदी आहेत. हे चित्र जितकं स्पष्ट पाहाल तितकी तुमची भीती कमी होईल. तुमचा मेंदू तुम्हाला यशाकडे नेईल. आता तिसरी ट्रिक म्हणजे मेमरी पॅलेस. कोणतीही गोष्ट कठीण पाठ करताना ती एखाद्या चित्राशी किंवा कथेशी जोडा. आपलं डोकं शब्दांपेक्षा चित्र जास्त काळ लक्षात ठेवतं. आणि हो, झोपण्यापूर्वी 5 मिनिटे आज दिवसभरात काय वाचलं याची फक्त उजळणी करा. रात्री आपलं अंतर्मन ती माहिती कायमस्वरूपी स्टोअर करतं. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही खूप हुशार आहात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा. कमेंटमध्ये लिहा, मी ही परीक्षा जिंकणारच. आणि तुमच्या या मैत्रीण चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. धन्यवाद.